माझा जन्म झाला कसबा पेठेत, वाडा संस्कृती मस्त होतं ते. नंतर सोमवार पेठेत राहिलो. त्याच्यामुळे नेमकं मध्यमवर्गीयांना घर कोण घेतं, तुमचं फ्लॅट कोण घेतं, तर तुम्ही जर केअरफुली पाहिलं तर तुमचे 92% कस्टमर हे मध्यमवर्गीय असतात, पांढरपेशे असतात. ज्यांची गमतीशी एकदा वपू काळेंनी म्हणले, मध्यमवर्गीयांची अवस्था असते शेळीच्या शेपटीसारखी. धडनं माशी उडवता येते, धडनं अब्रू झाकता येते. घर तर पाहिजे, व्यवस्थित पाहिजे, पण पैसे पण मर्यादित आहेत. आणि ज्या बिल्डरनी घर दिलं त्यांनी जर काही फसवलं, त्रास दिला, चांगलं नाही दिलं तर, आणि बिल्डरच्या ऑफिसला आलं की त्याचं ते वातावरण, त्या काळ्या काचा, बाहेरचा तो वॉचमन, ते रिसेप्शनिस्ट, ते एअर कंडिशन ऑफिस, अर्धा अवतार गडबड. जर खरंच तुमचा क्लायंट तुम्हाला हवा असेल ना, तर तुमच्याशी तुमच्या टेबलवर येऊन त्यांनी तुमच्यासमोर बस, ओ DSK काय चाललंय तुमचं, अजून ताबा देत नाही, असं भांडू शकला पाहिजे. तर समजायचं तुम्ही जिंकला. असं ते क्लायंट त्या ग्राहकाला काय पाहिजे, काय नको आहे याचा विचार करत करत जो व्यवसाय करतो तो उत्तम बिल्डर होतो. हे मी अनुभवाने शिकत गेलो. मी स्वतः एका खोलीत, 1.5 खोली, 2 खोली, मला आठवतंय माझ्या आयुष्यातलं बिझनेस करता करता स्वतःचं हक्काचं बांधलेलं घर जे मी माझ्या हाताने बांधलं ते मला वयाच्या जवळजवळ 58 वर्ष मिळालं. तोपर्यंत माझे त्याच्या आधी 12-13 घरं झाली, सगळी भाड्याचीच झाली, भाड्याच्या घरात. आणि पूर्वीचं सगळं लहानपण आणि इव्हन लग्नानंतर सुद्धा मी त्या कॉमन संडास, कॉमन अंघोळीची मोरी, त्याच्यानंतर घरामध्ये फक्त पाय धुण्यापुरती मोरी, या सगळ्या दिव्यातनं गेल्यामुळे नेमकं मध्यमवर्गीयाला काय लागतं, नेमकं त्या घराला काय लागतं, काय त्याच्या भावना असतात, काय त्या पुरुषाला हवं असतं, काय त्या स्त्रीला हवं असतं, याचा आपण सतत विचार करायचा असतो डिझाईन करताना. केवळ आम्ही ओनरशिप फ्लॅट बांधतोय म्हणून चालणार नाही. म्हणून मी जवळजवळ, मी भाग्यवान आहे, मला जवळजवळ जगातल्या, विशेषतः भारतातल्या 20 ते 22 आर्किटेक्ट बरोबर काम करायला मिळालं. अमेरिकेतल्या 4 ते 5 आर्किटेक्ट बरोबर काम करायला मिळालं. आणि प्रत्येकाकडनं नवीन 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 गोष्टी मला शिकायला मिळाल्या. खूप छान छान गोष्टी एक तुम्हाला सांगतो. आणि मग घर कसं बांधायचं, तर कोणाकरता बांधतोय आपण, तिथे कोण राहणार आहे याचा विचार करून घर बांधायचं असतं, हे शिकायला मिळालं. मध्यमवर्गीय जे आता माझ्या काळातले 1980 ते आत्तापर्यंत, म्हणजे जवळजवळ 2000 आपण 10पर्यंत म्हणूया, या IT संस्कृती किंवा नवीन संस्कृती वर येईपर्यंत आता काय झालं, नवरा बायको दोघेही हजबंड वाईफ जॉब करत असतात, त्यांना जॉबला जायचं असतं. त्याच्यामुळे आता त्यांच्याकडे एक छोटासा सर्वंट, कामवाली बाई किंवा स्वयंपाकाला बाई ठेवायची पद्धत असते. त्यांच्या गरजा वेगळ्या आहे. आणि पूर्वी 2010पर्यंतच्या एकत्र कुटुंब पद्धती, नवरा कमवत आहे, बायको स्त्री गृहिणीचं काम करत आहे, मुलं बाळं सांभाळत आहे, साईड बाय छोटं शिकवण्या करेल, उत्पन्न करेल, पण मेन ती घर सांभाळते. त्याच्या गरजा याच्यात खूप फरक असेल. पूर्वीच्या स्त्रीला, जर ती महाराष्ट्रीयन स्त्री असेल, साऊथ इंडियन असेल, तुमचं कस्टमर जर महाराष्ट्रीयन आहे, साऊथ इंडियन आहे, त्या कल्चरचं आहे, मॉडर्न नाही आहे, तर कुठल्याही परिस्थितीत फ्लॅट डिझाईन करताना तोंडाची किचन चालत नाही. कुठल्याही महाराष्ट्रीयन स्त्रीला घरात जेव्हा पाहुणे येतात, पहिला लिव्हिंग रूम असतो, लिव्हिंग रूममधनं किचन दिसता कामा नये. आता ओपन किचनचा प्रकार सुरू झाला, पण त्यावेळेला जे लागायचं ते, कारण की किचनमध्ये पसारा असतो, काही असतो. कुठल्याही परिस्थितीत किचनला एक्झॉस्ट चांगला पाहिजे. फोडणी केली, मग एखाद्या आपण ब्राह्मणी फोडणी म्हणा, नाही तर बोंबील म्हणा, कुठलाही वास्तू हॉलमध्ये रिव्हर्स येतं कामा नये. त्याला एक्झॉस्टला खिडकी पाहिजे. वास्तुशास्त्र ते पाळा, त्याच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही, पण ज्या घरात हवा उजेड येत नाही ते घर वास्तुशास्त्रातलं नाही. तुम्ही वास्तुशास्त्राला, सगळ्यांना माफी मागतो, मी स्वतः वास्तुशास्त्राचा भरपूर अभ्यास केला आहे. वास्तुशास्त्र म्हणजे काय, तर ज्या घरात लाईट उजेड येतो, तुम्ही सूर्यप्रकाश मॅक्झिमम आणा. मग काय करा, तुमची जी घराची खिडकी आहे त्याचं विंडो सील, म्हणजे खालनं जी उंची असते ती खाली खाली न्या रे. जर आत्ताचं स्टँडर्ड बघितलं तर सगळ्यांची खिडकीची उंची जी असते, आर्किटेक्ट जे देतो ते जमिनीपासून 2.5 फुटावर सुरू करतो, 2.5 ते 3 फुटावर. तर तुम्हाला खरंच वास्तुशास्त्र पाहिजे, पूर्वेच्या दिशेला तुम्हाला छानपैकी खिडक्या आहेत, तर सूर्य आत येऊ द्या रे. पूर्वेला आहेत, त्याच्यानंतर तो पूर्वेला उगवतो आणि पश्चिमेला मावळतो, तेव्हा सूर्याचा प्रकाश, जे उत्कृष्ट आर्किटेक्ट असतात, कोणी आर्किटेक्ट ऐकत असाल तर प्लीज माझ्याबद्दल काही गैरसमज करू नका, मी काही आर्किटेक्ट नाही. तो डिझाईन करताना आधी संपात तयार करतो त्या प्लॅनचा, की सूर्य पूर्वेकडनं उगवला, मग असा दक्षिणेकडनं जात जात पश्चिमेला मावळला. त्यामुळे जास्त वेळ कुठं सूर्य असतो, दक्षिणेकडनं असतो, आग्नेय दिशेला असतो. मग तिथे जर तुमचं किचन किंवा काही येत असेल तर त्याची खिडकी जरा खाली घ्या रे, जेणेकरून सूर्याचा प्रकाश तर कडक ऊन संपूर्ण किचनच्या शेवटच्या भिंतीपर्यंत येईल आणि सूर्यप्रकाश आत आला म्हणजे जीवजंतू मरतील.
वास्तुशास्त्र पूर्वीचं काय होतं, पूर्वीच्या काळी अजूनही नाशिकच्या साईडला गेले तर तुम्हाला बघायला मिळतील पांढऱ्या मातीच्या कुडाच्या भिंती, म्हणजे गवत. आम्ही विटाच्या भिंती करतो, आता मायवन टेक्नॉलॉजी आली, लोखंड RCCच्या भिंती करतो. चक्क आम्ही लोखंडाच्या सळ्या टाकून त्याची जाळी बांधून त्याच्यावर खडी कॉन्क्रीट करून त्या भिंती करतो. पूर्वीच्या काळी गवताच्या भिंती असायच्या. आजही तुम्ही जुन्या खेडेगावात जा, त्याला पांढऱ्या मातीचे कालवलेलं सारसर असायच्या. जमीन छान शेणाने कालवलेली असायची. खिडक्या छोट्या असायच्या, कारण की तिथं RCC पद्धत नव्हती. मोठी खिडकी काढणार कशी त्या गवताच्या ह्याच्यात. मग त्यावेळेला आग्नेय दिशेला म्हणजेच साऊथ ईस्ट दिशेला तुमचं किचन ठेवलं जायचं, कारण की किचन तो कोपरा जास्त तापतो. नॅचरली आपलं शेणामध्ये जाणं, भिंतीच्या मातीमध्ये छोटे मोठे किडे मकोडे असू शकतात. आपण तिथं जेवण करतोय तर ते स्वच्छ राहायला पाहिजे. तर हिटनी, सूर्याच्या उष्णतेने ते जंतू मरावेत म्हणून ते साऊथ ईस्ट होतं. आता तुम्हाला भरपूर हवा उजेडाला सूर्य डायरेक्ट मिळतो, त्याच्यामुळे यातल्या काही गोष्टी तथ्याच्या आहेत, बाकीच्या तथ्याच्या नाही आहेत. पण तुम्ही भरपूर हवा उजेड घ्या. आर्किटेक्ट विचार करताना कुठनं हवा येते, कुठनं उजेड येतोय, कुठे सूर्याचे प्रकाश येणार आहेत, याचा विचार करून जे घर बांधतो तो आर्किटेक्ट. अशा आर्किटेक्टकडनं या गोष्टी आपण शिकत जातो आणि मग त्याच्यावर बसतो की बाबा रे, तू मी म्हणतो म्हणून तू 1 बेडरूमचे एवढे फ्लॅट, 2 बेडरूमचे एवढे फ्लॅट बांधू नको. तू फ्लॅट बांधताना माझ्या फ्लॅट होल्डरला भले त्याची एरिया छोटी मोठी काही झालं तरी तू उत्कृष्ट उजेड दे, उत्कृष्ट हवा दे. त्यांना आनंद कशाने मिळेल, त्यांचं जर घर उजेडाने भरलेलं असेल तर. त्या घरात कुठे जर अंधारे अंधारे घर काय कामाचं. आणि त्याच्याकरता तुला जे डिझाईन करायचं ते कर. घरासाठी काडी काडी जमवतात माणसं, टुमदार स्वप्नात रंगतात माणसं, छान छान घरात राहतात माणसं. जेव्हा भेटतात घराला घरपण देणारी माणसं, घराला घरपण देणारी माणसं. DSK, घराला घरपण देणारी माणसं.